नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मी PSI भागवत मुलगी तुम्हाला आज MPSCच्या संयुक्त पूर्वपरीक्षेमध्ये भूगोलचा अभ्यास कसा करायचं ते सांगणार आहे. त्याबद्दलची एक योग्य स्ट्रॅटेजी तुम्हाला देणार आहे. या ठिकाणी बघा, भूगोलचा सिलेबस काय आहे आपल्यासाठी. तर सिलेबसमध्ये आपल्याला दिले की भूगोल, महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह, म्हणजे भारताचा भूगोल करायचा आहे पण त्यामध्ये महाराष्ट्राच्या अभ्यासाला विशेष महत्त्व द्यायचं आहे. तरी त्यामध्ये थोडा बहुत प्रश्नांबाबत विचार करायचा झाला तर पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी आपल्याला एकदम शॉर्टमध्ये अभ्यासक्रम दिलेला आहे, पण विस्तृत अभ्यासक्रम आहे आपला. तर या ठिकाणी काय दिले, पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश हे जरी दिलं असलं तरी हे महाराष्ट्राच्या संदर्भात करायचे. म्हणजे महाराष्ट्राचा अक्षवृत्ती, रेखावृत्ती, विस्तार. जेव्हा हवामान येतं तेव्हा मग महाराष्ट्राचं हवामान. तर ह्या गोष्टी महाराष्ट्राच्या संदर्भात जास्ती करायच्यात आणि भारताच्या संदर्भात बी काही प्रश्न येतात, पण मुख्यतः भर आपला महाराष्ट्रावर असतो. महाराष्ट्राच्या संदर्भात आपल्याला अभ्यास करायचा असतो. त्यानंतर तुम्हाला सांगतो की आपल्याला कोणती पुस्तकं वापरायची त्यासाठी. तर सर्वप्रथम तुम्हाला 9वीचं जुनं भूगोल, काय 9वीचं काय जुनं भूगोल तुम्हाला वापरायचे. 9वीचे जुने पुस्तक वापरायचे आहे महाराष्ट्राच्या भूगोलसाठी. आणि 10वीचं जुनं पुस्तक तुम्हाला भारताच्या 10वीचं जुनं कशासाठी वापरायचं आहे, भारताच्या भूगोलसाठी. कशासाठी, भारताच्या भूगोलसाठी. म्हणजे 9वीचं महाराष्ट्राचा भूगोल, 10वीचं जुनं भारताचं भूगोल, दोन्ही जुने पुस्तक वापरायचे. त्यानंतर स्टँडर्ड बुक्सचं जर सांगायचं झालं तर सौदी सरांचं वापरायचं तुम्हाला. सौदी सरांचं कोणतं, सौदी सरांचं बुक. त्या सौदी सरांचं कोणतं, महाराष्ट्र, भारत, जग, पर्यावरण असं म्हणून एकंदरीत पुस्तक आहे. पण त्यामधला तुम्हाला महाराष्ट्र आणि भारताचा भाग करायचा. कारण 4 पुस्तक घेण्यापेक्षा एकच पुस्तक आहे मोठं, ते घ्यायचं. त्याच्यामध्ये भारत, जग, पर्यावरण सर्व आहे गोष्टी. त्याच्यातल्या तुम्हाला महाराष्ट्र आणि भारताचा फक्त अभ्यास करायचा आहे. ते बी कशावर आधारित, PYQ बघायचे. आता मी पुढच्या लेक्चरमध्ये, आपली जी लेक्चर सिरीज चालणार आहे PYQवर आधारित, तर त्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती देईल मी. कोणत्या ह्याच्यावर प्रश्न जास्त येतात, कोणत्या ह्याच्यावर कमी येतात, आणि त्या प्रश्नांचं विश्लेषण देणार आहे. तर सौदी सरांचं बुक घेतल्यानंतर तुम्ही आधी काय करायचं आहे, सर्वप्रथम स्टेट बोर्ड 9वी 10वी जुनं स्टेट बोर्ड वाचायचं. आणि तत्पुरती आपली ही सिरीज जी चालू आहे ती बघायची. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला डेली फ्रीमध्ये लेक्चर्स मिळणार आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवरती. काय नाव आहे यूट्यूब चॅनलचं, PSI भागवत मुलगी. सबस्क्राईब करा. या ठिकाणी बघा, तुम्हाला आता सांगतो महत्त्वाचे टॉपिक कोणते आहेत. बघा, महत्त्वाचे टॉपिक सांगतो तुम्हाला. या ठिकाणी बघा, स्थान विस्तारात व सामान्य माहितीच्या संदर्भात महाराष्ट्रावर 23 प्रश्न, भारतावर 17 प्रश्न आलेले आहेत. किती, महाराष्ट्रावर 23 आणि भारतावर 17. प्राकृतिक भूगोलमध्ये महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलावर 33 प्रश्न आलेत आणि भारताच्या प्राकृतिक भूगोलावर 28. म्हणजे महाराष्ट्र ऑलवेज पुढं आहे. त्यानंतर बघा, नदी प्रणाली, महाराष्ट्राच्या नदी प्रणाली तब्बल 44 प्रश्न आलेत, पण भारताच्या फक्त 16 आलेत. म्हणजे कंपॅरिझन करा की महाराष्ट्राला जास्ती महत्त्व दिलं गेलं इथे. त्यानंतर बघा, हवामानाच्या संदर्भात बघा, हवामानावर महाराष्ट्राच्या हवामानावर 17 आलेत, पण भारत आणि जगाच्या जास्ती आलेत. कारण की हवामान ही संकल्पना नैसर्गिक आहे, याला बाउंड्रीज नसतात. त्यामुळं भारत, जग आणि महाराष्ट्र सरासरी सारखेच प्रश्न आहेत. वनसंपदा, महाराष्ट्रावर 16 प्रश्न आलेत. बघा, तुम्ही भारताला जास्ती वेळ घालता, महाराष्ट्र महत्त्वाचा आहे. 16 प्रश्न आलेत, भारतावर 7 प्रश्न आलेत. वनसंपदा, जगाच्या वनसंपदेवर एकही प्रश्न आला नाही. त्यानंतर कृषी, महाराष्ट्र 20 आणि भारत 20 दोन्ही सारखे आलेत, हे नोटीस करा. म्हणजे कृषीच्या संदर्भात तुम्हाला अप्रोच कसा ठेवायचा, इंटिग्रेटेड. भारत आणि महाराष्ट्र दोन्हीलाही सारख्या प्रमाणात कृषीचा अभ्यास करायचा. त्यानंतर मृदा व जलसिंचनमध्ये किती, 15 प्रश्न आलेत. महाराष्ट्रावरती किती, 15 प्रश्न आलेत आणि भारतावर 13 प्रश्न. म्हणजे कृषीच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला काय करायचे, दोन्हीचा मिळून अभ्यास सारख्या प्रमाणात करायचा. त्यानंतर खनिज संपत्ती, महाराष्ट्रावर 12 आणि भारतावर 16 प्रश्न आलेत. म्हणजे झारखंड राज्यात काय, ओडिसामध्ये काय, लोह खनिज कुठं, ह्या संदर्भात मला भारत आणि महाराष्ट्रमध्ये भारतावर जास्ती भर द्यायचा, हे नोटीस करा. खनिज संपत्ती, कृषी, वन या संदर्भात सर्वात जास्ती जर विचार केला तर खनिज संपत्तीच्या ह्याच्यामध्ये भारतावर जास्ती भर दिला आहे, कारण 16 प्रश्न आलेत भारतावर. त्यानंतर बघा, ऊर्जामध्ये महाराष्ट्रावर 23 प्रश्न आले, जे काही ऊर्जा प्रकल्प वगैरे असतात त्याच्यावर, आणि भारतावर किती, 10च प्रश्न आलेत. त्याच्यानंतर लोकसंख्येवर 28 प्रश्न आलेत महाराष्ट्राच्या संदर्भात आणि भारताच्या संदर्भात 13. म्हणजे महाराष्ट्राची लोकसंख्या महत्त्वाची आहे तुम्हाला अभ्यासासाठी. त्यानंतर बघा, वाहतूक व दळणवळण, पर्यटन या ठिकाणी जवळजवळ सारखं प्राधान्य दिले गेले. 39 महाराष्ट्रावर आणि भारतावर 33. म्हणजे वाहतूक, दळणवळण दोन्ही सारखंच करायचे. त्यात उद्योगधंदे, महाराष्ट्राच्या उद्योगधंद्यावर किती,
महाराष्ट्राच्या उद्योगधंद्यावर 16 आणि भारत उद्योगधंद्यावर 15, म्हणजे जवळजवळ उद्योगधंद्याच्या संदर्भात तुम्हाला महाराष्ट्र भारत सारखा करायचा आहे. त्यानंतर स्थलांतरावर 8 प्रश्न, आदिवासी जमातीवर 9 प्रश्न आणि जगावर फक्त 4 प्रश्न, म्हणजे जगाचा भूगोलाला तुम्ही विनाकारण वेळ देऊ नका. आणि काही टॉपिक असे आहेत जसं कृषी दोन्हीवर सारखे आलेत, मग कृषी तुम्हाला इंटिग्रेटेड करायचे, भारत महाराष्ट्र दोन्ही. त्यानंतर मृदा व जलसिंचन किती 15 आणि 13, म्हणजे मृदा आणि जलसिंचन जे आहे ह्यामध्ये पण तुम्हाला काय करायचं आहे, दोन्हीचा सारखा अभ्यास करायचा. त्यानंतर वाहतूक, दळणवळण, पर्यटन यावर बी सारखाच भारत आणि महाराष्ट्राला सारखंच प्राधान्य द्यायचं आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही अभ्यास करा, हे महत्त्वाचे टॉपिक नोटीस करा आणि तुम्ही त्याचा अभ्यास व्यवस्थितपणे करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. मोफत क्लासेस आपण यूट्यूबच्या माध्यमातून सुरू केलेत, प्रत्येक विषयाचे क्लासेस असतील, म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. सकाळी 10ला आणि इव्हिनिंगला 6ला आपलं लेक्चर पडत असतं, एकदम बिलकुल फ्री आहे आणि एकदम क्वालिटी. माझा अनुभव 3 राज्यसेवा मेन्सचा आहे, PSIच्या 4 मेन्स, मी पूर्व आणि मुख्य ओपनमधून पास आहे, STI वगैरे सर्व मुख्य परीक्षा मी दिलेल्या आहेत आयोगाच्या, त्यामुळे अनुभव आहे, तुम्हाला शेअर करील. नक्की शेअर करा. धन्यवाद.